नमस्कार. डी मराठीमध्ये दादा कोंडके स्पेशल जुन्या आठवणी या सदरात आज आपण माहिती घेणार आहोत मुका घ्या मुका सिनेमाची. या चित्रपटात दादांनी न बोलताही प्रेक्षकांना हसवलं होतं. एकही डायलॉग न बोलता प्रेक्षकांना हसून कसा बेजार करणाऱ्या दादा कोंडके नावाच्या जादूगराची ही जादूमय दुनिया आहे. 1987 साली दादा कोंडके मूव्हीज या बॅनरखाली प्रदर्शित झालेला हा रंगीत चित्रपट होता. याचे सबकुछ दादा होते म्हणजे निर्माता, दिग्दर्शक, कथा, पटकथा, संवाद, गाणी आणि मुख्य भूमिका हे सर्व दादा कोंडके यांनी सांभाळले होते. या चित्रपटात इतर कलाकार होते उषा चव्हाण, दीनानाथ टाकळकर, रत्नमाला मोहन कोठीवान, वसंत शिंदे, उदयराजे गोडबोले, हंसराज कोरडे, नारायण भावे, सुधाकर करंबेळकर, मुकुंद चितळे, संपत निकम, मनोहर यादव, अनिल महाजन, प्रमोद दामले अशा कलाकारांच्या जोडीला पार्श्वगायक होते सुरेश वाडकर, शैला चिखले आणि महेंद्र कपूर. या चित्रपटातील नाव तुझं घेण्यासाठी सांगू किती लोका गेली माझी वाचा, देवा झालो रे मी मुका मुका हे एकमेव गाणं सुरेश वाडकर यांनी गायलंय आणि याला साथ दादा कोंडकेंनी दिली आहे. या गाण्याबरोबरच पोरी तुझं रूप बघायचं किंवा तुझ्या वाचूनी दुजा नाही कुणी जगती किंवा गालावरची लाली ही वाढती कशी सांग, तुला छळते का माझी ही मिशी ही सर्व गाणी ही सुपरहिट ठरली होती. या चित्रपटात दादा कोंडके यांनी मुक्या नावाचे एक ग्रामीण पात्र केलं होतं. कोणताही संवाद न बोलता दादांनी देहबोलीने लोकांची मने जिंकली होती. हे पात्र जेव्हा मुके असते तेव्हा त्यांनी उडवलेली धमाल आणि जेव्हा याला वाचा येते त्यानंतर घातलेला गोंधळ यांचं गुंफण या सिनेमात करण्यात आलंय. तुम्ही हा चित्रपट पाहिलाय का? तुम्हाला तो कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा. या चित्रपटाबद्दल आपल्या काही आठवणी असतील तरीही कमेंट करा. जुन्या आठवणी या भागात आपण अशा जुन्या चित्रपटांची थोडक्यात माहिती घेणार आहोत. तुम्हाला कोणत्या सिनेमाबद्दल माहिती घ्यायला आवडेल ते सुद्धा कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया जुन्या आठवणी पुन्हा जाग्या करण्यासाठी उद्या रात्री 7:30 वाजता आपल्या डी मराठीवर.